नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड जॉमेट्री लेसन नंबर 4 जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स. आज आपण क्वेश्चन बँक सॉल्व करणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. जेवढे प्रश्न या व्हिडिओमध्ये होतील तेवढे आपण पाहूया, नंतरचे आपण सेकंड पार्टमध्ये, कारण ऑलमोस्ट यामध्ये बरेचसे प्रश्न आहेत. सो आपण सुरुवात करूया MCQsने, जे की आहे 1 मार्क्ससाठी. ओके, सो लेट अस स्टार्ट. पहिले MCQ आहे, डॅश नंबर ऑफ टँजेंट्स कॅन बी ड्रॉन टू अ सर्कल फ्रॉम द पॉईंट ऑन दी सर्कल. म्हणजेच काय, एक सर्कल आहे, सर्कलवरती कुठे पण एक पॉईंट आहे, एनिवेअर. सो सर्कलवरती कुठे पण एक पॉईंट घेतलेला आहे आणि त्यामधून किती टँजेंट जातात असं आपल्याला विचारलेलं आहे. नंबर ऑफ टँजेंट्स कॅन बी ड्रॉन टू अ सर्कल फ्रॉम द पॉईंट ऑन द सर्कल. म्हणजे सर्कलवरती एक पॉईंट आहे, त्याच्यामधून किती टँजेंट जातात. त्या सर्कलवरती एका पॉईंटमधून फक्त एकच टँजेंट पासआउट होऊ शकते. ओके, एका पॉईंटमधून फक्त एकच टँजेंट जाते, 1 अँड ओनली 1. सो आन्सर करेक्ट आहे ऑप्शन नंबर C1. त्यानंतर नेक्स्ट आहे, द टँजेंट्स ड्रॉन ॲट द एंड ऑफ अ डायामीटर ऑफ अ सर्कल आर डॅश. म्हणजेच काय, एक सर्कल आहे, सर्कलमध्ये एक डायामीटर आहे, हा सेंटर आहे आणि सपोज की AB डायामीटर आहे. त्या डायामीटरच्या दोन्ही एंडपासून आपल्याला टँजेंट ड्रॉ करायचं आहे. सो एक टँजेंट इथे तयार होईल, जसं की मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्कलवरती एक पॉईंट असेल तर त्यामधून फक्त एकच टँजेंट पासआउट होतो. आता हा एवढा चांगला नाही झाला आहे, आपण स्केलने ड्रॉ करूया म्हणजे चांगला दिसेल तो. ओके, सो हे दोन म्हणजे सर्कलवरती जर आपण डायमीटर ड्रॉ केलं तर डायमीटरच्या एंडमधून जे पण टँजेंट जातात तर ते काय असतात, परपेंडिक्युलर असतात, पॅरलल असतात, कॉन्ग्रुएंट असतात की कांटचे. तर ते दोन्ही टँजेंट्स एकमेकांना पॅरलल असतात. परपेंडिक्युलर आहेत का दोन्ही टँजेंट्स? टँजेंट्स परपेंडिक्युलर नाही आहेत. कॉन्ग्रुएंट आहेत का? तर नाही. सपोज की हे टँजेंट मी मोठी केली आणि ही एवढीच ठेवली तर ते कॉन्ग्रुएंट येईल का? नाही येणार. पण ते पॅरलल मात्र असतील. कांटचे पण नाही येणार, कारण आपण पॅरलल आहे असं म्हणतोय, तर अजून कांटचे कशाला. त्याच्यामुळे आन्सर आहे B, पॅरलल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, ट्रायँगल LMN इज सिमिलर टू ट्रायँगल HIJ. दोन ट्रायँगल आहेत, एक आहे LMN आणि एक आहे HIJ. आणि LM अपॉन HIचा रेशो आहे 2/3. सो ट्रायँगल LMN इज अ स्मॉलर ट्रायँगल, ट्रायँगल HIJ इज अ स्मॉलर ट्रायँगल. बोथ ट्रायँगल्स आर कॉन्ग्रुएंट आणि कांट से. सो आता या ठिकाणी 4 ऑप्शन्स आहेत. यामध्ये जर आपण पाहिलं तर LM अपॉन HIचा रेशो आहे 2/3. म्हणजे याचा अर्थ ट्रायँगल HIJची जे HIची लेंथ आहे ती आहे 3. ओके, रेशोमध्ये आहे 3. LMची लेंथ आहे 2, रेशोमध्ये 2 आहे. याचा अर्थ खालचा मोठा आहे की वरचा मोठा आहे. सो HIची लेंथ मोठी असल्यामुळे HI मोठा आहे. म्हणजे याचा अर्थ ट्रायँगल HIJ काय असणार आहे, मोठा असणार आहे. मग ट्रायँगल HIJ जर मोठा आहे तर हा काय असणार आहे, छोटा असणार आहे. सो त्याच्यामुळे ट्रायँगल LMN इज अ स्मॉलर ट्रायँगल. ओके, सो पहिला ऑप्शन करेक्ट आहे, दुसरा ऑप्शन रॉंग आहे, कारण याची लेंथ जर आपण पाहिली तर मोठी आहे, त्याच्यामुळे HIJ स्मॉलर येणार नाही. बोथ द ट्रायँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता जेव्हा दोन्ही ट्रायँगल कॉन्ग्रुएंट असतील तेव्हा त्यांच्या साईड्स पण कॉन्ग्रुएंट असणार, साईड्स पण सिमिलर म्हणजे सेम लेंथच्या असणार. मग यांचा जो रेशो आहे तर तो नेहमी 1:1 म्हणजेच 1 येतो. जेव्हा दोन्ही पण ट्रायँगल्स सिमिलर असतात, त्यांच्या दोन साईड्स कॉन्ग्रुएंट असतात, तेव्हा त्यांचा रेशो नेहमी 1 येतो. 1:1 किंवा 1, कारण 1:1चा अर्थ 1च होणार आहे. सो या ठिकाणी रेशो 1:1 किंवा 1 आहे का? नाही. त्याच्यामुळे हा ऑप्शन पण येणार नाही आणि कांटचे पण येणार नाही. सो करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर A. नेक्स्ट आहे, डॅश नंबर ऑफ टँजेंट्स कॅन बी ड्रॉन टू अ सर्कल फ्रॉम अ पॉईंट आउटसाइड अ सर्कल. आता आपल्याकडे एक सर्कल आहे, सर्कलचं सेंटर आहे आणि एक पॉईंट आपण घेतलेला आहे. सपोज की या ठिकाणी आपण एक पॉईंट घेतलेला आहे. ओके, सो आता जेव्हा आपण कन्स्ट्रक्शन करणार, तुम्ही कन्स्ट्रक्शन तर प्रॅक्टिस सेटमध्ये वगैरे पाहिलेलं आहे, तर या पॉईंटमधून किती टँजेंट जातील. आता आपण जर ड्रॉ केले तर या पॉईंटमधून किती टँजेंट जातात तुम्हीच पहा. तर या पॉईंटमधून 2 टँजेंट जात आहेत. ओके, म्हणजे जर एखादा पॉईंट सर्कलचा आउटसाईड असेल तर त्यामधून किती टँजेंट जाणार, फक्त 2च टँजेंट जाणार. ओके, सो आन्सर आहे ऑप्शन नंबर A, 2. ओके, तुम्हाला जर एखादा प्रश्न नाही कळला तर तुम्ही अशा पद्धतीने ड्रॉ करून पण सॉल्व करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे, या ठिकाणी एक फिगर आहे पण ती थोडी क्लिअर नाही आहे, मी तिला जरासं क्लिअर पेनाने ड्रॉ करते. ही आहे ती फिगर. या ठिकाणी ट्रायंगल आहे ABC आणि या ठिकाणी ट्रायंगल आहे ADC. या ठिकाणी ED जी साईड आहे तर ती A3ला जॉईन केलेली आहे आणि CB जे आहे तर ते A4ला जॉईन केले आहे. सो इन द फिगर ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल ADE. म्हणजे हे जे ABC मोठा ट्रायंगल आहे तर तो ADE या छोट्या ट्रायंगलला सिमिलर आहे. सो देन द रेशो ऑफ दर करस्पॉन्डिंग साइड्स इज डॅश. आता जर आपण करस्पॉन्डिंग साइड्स पाहिले तर ते A3ला आणि A4ला जॉईन होत आहेत.
म्हणजे नक्कीच रेशो 3/4 किंवा 4/3 असणार आहे, कारण 3 आणि 4 या दोन पॉईंट्सला जॉईन होतात, म्हणजे एकतर 3/4 किंवा 4/3 असं काहीतरी असणार आहे. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ऑप्शनमध्ये दोन्ही आहेत, 3/4 पण आहे आणि 4/3 पण आहे. जर एखादं काहीतरी असतं तर आपल्याला लगेच उत्तर मिळालं असतं, पण दोनही पर्याय असल्यामुळे आता जर आपण डोकं लावूया. काय डोकं लावायचं, तर या ठिकाणी सांगितलेलं आहे ट्रायंगल ABC, म्हणजे याचा अर्थ आधी आपल्याला CB साईड घ्यावी लागेल आणि मग आपल्याला DE साईड घ्यावी लागेल. ओके, कारण ज्याप्रमाणे सिक्वेन्स दिलेला असतो त्याचप्रमाणे सिक्वेन्स घेणं अपेक्षित असतं. आता या ठिकाणी आधी जर आपण CB घेतले किंवा BC घ्या आणि त्याच्यानंतर DE. सो आता या ठिकाणी CB कुठे आहे, 4ला आहे, म्हणजे CBच्या समोर काय यायला पाहिजे 4. ED कुठे जॉईन झाले, A3ला. सो DE म्हणजेच EDच्या समोर काय यायला पाहिजे 3, म्हणजे याचा अर्थ रेशो काय यायला पाहिजे 4/3. सो आन्सर आहे ऑप्शन नंबर डी 4/3. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही फाइंड आउट करू शकता. जर या ठिकाणी कुठे 3/4 दिलं नसतं, फक्त 4/3 दिलं असतं, डायरेक्ट आपण त्याला मार्क करायचं. ओके, जास्त टेन्शन नाही घ्यायचं. पण जर दोन्ही ऑप्शन दिले असतील तर मात्र अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व करावं लागेल. आफ्टर दॅट, विच थिअरम इज यूज्ड वाईल कन्स्ट्रक्टिंग अ टँजंट टू द सेंटर बाय यूजिंग सेंटर ऑफ अ सर्कल. आता तुम्हाला काय विचारलेलं आहे, विच थिअरम इज यूज्ड वाईल कन्स्ट्रक्टिंग अ टँजंट टू अ सर्कल बाय यूजिंग सेंटर ऑफ अ सर्कल. तुम्हाला सर्कलचा सेंटर वापरायचा आहे आणि टँजंट ड्रॉ करायचा आहे, पण टँजंट ड्रॉ करत असताना तुम्ही कोणता थिअरम वापराल हे तुम्हाला सांगायचं आहे. पहिला ऑप्शन आहे टँजंट रेडियस थिअरम, म्हणजे ज्याला की आपण टँजंट म्हणतो, टँजंट थिअरम म्हणतो तर तोच तो. ओके, या ठिकाणी रेडियस टँजंट रेडियस पण म्हणतात किंवा टँजंट थिअरम पण म्हणतात. कॉन्व्हर्स ऑफ टँजंट रेडियस थिअरम म्हणजेच काय, कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थिअरम. पायथागोरस थिअरम की कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थिअरम. आता या ठिकाणी संबंध कशाचा आहे, टँजंटचा आणि सेंटरचा आणि सर्कलचा. ते पायथागोरस कुठून आलं, म्हणजे हे एलिमिनेट करायचं. ओके, आता पायथागोरस कुठे येऊ शकत नाही, तर त्याचा काय उपयोग आहे का, नाही आहे. मग पायथागोरस थिअरम गेला तर कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस पण जाणार, सुद्धा पण उडाले. मग काय राहिलं, एक तर टँजंट थिअरम किंवा कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थिअरम. तर या ठिकाणी जेव्हा आपण एखाद्या सर्कलचा सेंटर वापरून त्याच्यापासून जर आपण एक टँजंट ड्रॉ करणार आहोत, तर ते टँजंट आपण कसं ड्रॉ करतो, परपेंडिक्युलर वगैरे काढून ड्रॉ करतो. पण जर आपण आपला टँजंट सेगमेंट थिअरम पाहिला किंवा टँजंट रेडियस थिअरम जर पाहिला, तर साधा टँजंट थिअरममध्ये आपण काय सांगणार आहोत की जे दोन म्हणजे या ठिकाणाहून पास होणारे, सर्कलच्या बाहेरच्या पॉईंटवरून पास होणारे जे दोन टँजंट असतात तर ते कॉन्ग्रुएंट आहेत हे दाखवण्यासाठी आपण टँजंट थिअरम वापरतो. पण त्याच्या अपोजिट काय आहे की जे दोन लाईन्स पास होतात तर ते काय असतात, टँजंट, म्हणजे याचा अर्थ कॉन्व्हर्स थिअरम आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. आय होप की तुम्हाला कळलं असेल. आपण टँजंट थिअरम कधी वापरतो की जेव्हा सर्कलच्या बाहेरच्या पॉईंटमधून जे दोन टँजंट पास होतात तर ते कॉन्ग्रुएंट आहेत हे दाखवण्यासाठी आपण टँजंट सेगमेंट थिअरम वापरतो. पण कॉन्व्हर्स ऑफ टँजंट सेगमेंट थिअरम आपण कधी वापरतो, तर जे दोन गेलेले लाईन्स आहेत तर ते काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत हे दाखवण्यासाठी, म्हणजे याचा अर्थ टँजंट काढण्यासाठी. म्हणजे या ठिकाणी कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थिअरम आपण वापरणार आहोत किंवा टँजंट रेडियस थिअरम आपण वापरणार आहोत. नेक्स्ट आहे ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. हा प्रश्न पण सेम टू सेम वरच्या प्रश्नासारखा आहे. सो PR/AC इज इक्वल टू 5/7. देन पुन्हा आपल्याला इथे विचारलेलं आहे की ट्रायंगल ABC इज ग्रेटर की ट्रायंगल PQR इज ग्रेटर की बोथ ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे चौथा नक्की असा असणार की कांट से. हा बरोबर तोच आहे, कांट से. ओके, सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. पण या ठिकाणी ACची लेंथ जी आहे तर ती 7 आहे, म्हणजे अर्थातच ACची लेंथ काय आहे, जास्त आहे, आणि या ठिकाणी PRची लेंथ काय आहे, कमी आहे. म्हणजे हा ट्रायंगल कसा असणार आहे, मोठा, आणि हा ट्रायंगल कसा असणार आहे, छोटा. सो ट्रायंगल ABC इज ग्रेटर हे करेक्ट आहे. ट्रायंगल PQR इज ग्रेटर हे रॉंग आहे. बोथ द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. मी काय सांगितलं होतं, जर कॉन्ग्रुएंट असेल तर यांचा रेशो काय येणार आहे, 1:1 किंवा 1. तर या ठिकाणी रेशो तसा नाही आहे, सो हे पण नाही. आणि जर आपण म्हणतोय की ट्रायंगल ABC ग्रेटर आहे तर कांटसे तर येऊ शकत नाही. म्हणजे याचा आन्सर काय आहे, ट्रायंगल ABC इज ग्रेटर. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट शेवटचा MCQ आहे की ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल AQR. ट्रायंगल ABC सिमिलर आहे ट्रायंगल AQRला आणि AB/AQ आहे 7/5. देन विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज ट्रू. पुन्हा एकदा त्याचप्रमाणेचा प्रश्न आहे, परंतु इथे जर आपण पाहिलं तर आपल्याला कोणता ट्रायंगल मोठा आहे कोणता ट्रायंगल छोटा आहे असं नाही विचारलं आहे. या ठिकाणी आपल्याला थोडीशी फिगर ड्रॉ करावी लागेल. सो आपण रफ फिगर ड्रॉ करूया. आता हा जो आहे सगळ्यात मोठा ट्रायंगल आहे ABC. सो आपण मोठा जो आहे त्याला आपण ABC घेऊया. ओके, थोडंसं लाईन क्रॉस आली आहे. या ठिकाणी A पॉईंट कॉमन आहे, इथे आपण घेऊया B. मोठा आहे, इथे आपण घेऊया B, इथे आपण घेऊया C, आणि ज्या ठिकाणी B आहे त्याच ठिकाणी घ्यायचं आहे Q. सो इथे आपण घेऊया Q आणि इथे आपण घेऊया R. ओके, सो आता AB जे आहे तर ते मोठं आहे आणि AQ जे आहे तर ते छोटं आहे. आता आपल्याला विचारलेलं आहे कोणतं ऑप्शन करेक्ट आहे. तर या ठिकाणी कोलिनियर पॉईंट्स बघा, AQB, येस करेक्ट, AQBमध्ये आहे हे.
पण इथे आपल्याला विचारलेला आहे ए बी क्यू. आता ए बी क्यूचा अर्थ काय होतो, बी या ठिकाणी यायला पाहिजे, क्यू या ठिकाणी यायला पाहिजे. पण जर बी या ठिकाणी आला आणि क्यू या ठिकाणी आला तर याचा अर्थ काय होणार आहे, ए बी सी हा छोटा आहे आणि ए क्यू आर मोठा आहे. असं पाहिजे का आपल्याला, नको. त्याच्यामुळे ऑप्शन बी कट आहे. आता ए सी बी कसं येईल, म्हणजे एका सरळ लाईनवरती ट्रायंगलचे तिन्ही पॉईंट्स कसे येतील, नाही येणार. सो हे पण कट. ए आर बी कसं येईल, एका सिंगल पॉईंटवरती जर आपण आर इथे घेतला असता, बी इथे घेतला असेल, जर आपण आर इथे घेतला असेल तर आर सोबत या ठिकाणी सी यायला पाहिजे, बी नाही येऊ शकत, कारण हे कसेच सिमिलर आहेत. आणि जेव्हा ट्रायंगल सिमिलर असतात तेव्हा या नावासोबत हेच नाव आलं पाहिजे, याच्यासोबत हे आणि याच्यासोबत हेच नाव आलं पाहिजे, असं कंपल्सरी असतं. सो हे पण नाही येऊ शकत. मग आन्सर कोणता आहे, ऑप्शन नंबर ए, कारण ए क्यू बी काय कोलिनियर पॉईंट्स आहेत. ओके. आता आपण हे पाहिलेलं आहे की जेव्हा अशा पद्धतीने असेल ए क्यू बी तेव्हा याचा अर्थ काय होतो, क्यू काय आहे, मिड पॉईंट आहे ए आणि बीचा. सो ए आणि बीचा क्यू काय आहे, मिड पॉईंट आहे. आय थिंक हे आपण 9th स्टँडर्डला जो लेसन होता त्याच्यामध्ये पाहिलं होतं. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 1. हा पण 1 मार्क्ससाठीच आहे. क्वेश्चन नंबर 1B आपण पाहतोय. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू 60 डिग्री अँड बायसेक्ट इट. म्हणजे आपल्याला एक 60 डिग्रीचा जो अँगल आहे तर तो काढायचा आहे आणि त्याला बायसेक्ट करायचा आहे. सो अशा पद्धतीने आपण जे ड्रॉ करायचो ना तर ते तुम्हाला करायचं आहे. सो लेट अस स्टार्ट. आपण ह्याला कन्स्ट्रक्ट करूया. सो फ्रेंड्स, लेट अस ड्रॉ. आय होप की तुम्हाला क्वेश्चन कळलेलं आहे. सो हे ड्रॉ करत असताना फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला बेस ड्रॉ करावं लागेल आणि बेस ड्रॉ करण्यासाठी आपण या ठिकाणी बेससाठी घेणार आहोत बी सी. ओके. सो ही पट्टी छान दिसते, याला आपण बेस घेऊया. बेस आहे बी सी. कोणत्याही मेजरमेंटचे ड्रॉ करायचे, कारण तुम्हाला या ठिकाणी बेस वगैरे काही देणार नाही, तुम्हाला जस्ट ड्रॉ करायचे. ओके. याला आपण नाव देऊया बी सी. एक रे आहे. त्यानंतर नेक्स्ट आता आपण अँगल घेणार आहोत. अँगल कितीचा असणार आहे, 60 डिग्रीचा. सो प्रोट्रॅक्टरमध्ये आपण मेजर करूया 60 डिग्रीचा अँगल. आता या ठिकाणी हा जो रे आहे तर तो या साईडला आहे, त्याच्यामुळे आपण इकडच्या झिरोवरून मेजर करत जाणार आहोत. म्हणजे या ठिकाणी येईल इथे. ओके. सो या ठिकाणी आहे 60. आता आपण इथून एक रे ड्रॉ करूया. याला नाव द्यायचं आहे ए. सो ए बी सी हा तुमचा अँगल तयार झाला आहे. आता याला बायसेट करायचं आहे. मी हे सगळं पेननी काढते, बट तुम्हाला पेननी नाही करायचं आहे. मी पेन यासाठी काढते की ते कॅमेऱ्यामध्ये क्लिअर दिसावं. ओके. सो तुम्हाला मात्र पेन्सिल वापरायची आहे बोर्डच्या एक्झाममध्ये पण, आणि प्रत्येक पेपरला तुम्हाला हे सगळं कन्स्ट्रक्शन पेन्सिलनेच करायचं आहे. सो आता या ठिकाणी तुम्हाला लेस दॅन हाफ म्हणजे हाफपेक्षा कमी मेजरमेंट घ्यायचं आहे आणि या ठिकाणी एक आर्क ड्रॉ करायचं आहे. इथे पण सेम मेजरमेंट अजिबात हलवायचं नाही आहे आणि सेम मेजरमेंटने तुम्हाला या ठिकाणी अजून एक आर्क ड्रॉ करायचं आहे. बरोबर या पॉईंटवर ठेवायचं आहे कंपास. इथे एक आर्क आणि इथे एक आर्क सेम मेजरमेंटचं. ओके. आता तुम्ही मेजरमेंट सेम ठेवू शकता किंवा थोडं हलवू शकता ॲज यू विश. थोडंसं हलवायचं आहे हलवलं तर, आणि सेम याच पॉईंटवर इंटरसेक्शन पॉईंटवर ठेवायचं आहे आणि इथे अजून एक आर्क ड्रॉ करायचं आहे. परत त्याच पॉईंटवर ठेवायचं आहे आणि सेम आर्क इथे एक ड्रॉ करायचे. इथे मात्र मेजरमेंट हलवायचं नाही आहे. एकतर हे दोन तयार केल्यानंतर मेजरमेंट हलवू शकता, पण मध्ये मेजरमेंट हलवायचं नाही कारण सगळं कन्स्ट्रक्शन चुकेल. सो आता तुम्हाला या ठिकाणी एक पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळतो आहे. ओके. हा आहे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. आता तुम्हाला या पॉईंटमधून आणि या पॉईंटमधून जाणारा अजून एक रे ड्रॉ करायचा आहे. सो ड्रॉ करूया आपण. या पॉईंटमधून जाणारा आणि या पॉईंटमधून जाणारा. सो हा असणार आहे तो रे, ज्याला तुम्ही कोणतंही नाव देऊ शकता. डी नाव देऊया आपण. ओके. म्हणजे या ठिकाणी हा अँगल जो आहे तो 60चा होता, ते पण तुम्हाला दाखवायचा आहे. सो हा जो रे आहे, रे बी डी इज दी बायसेक्टर ऑफ अँगल ए बी सी. एवढं फक्त एक स्टेटमेंट तुम्हाला पुन्हा लिहायचं आहे. ओके. सो आय होप की तुम्हाला कन्स्ट्रक्शन समजलं असेल. हे होतं क्वेश्चन नंबर 1मधलं बीमधलं 1. ओके. त्यानंतर आता आपण सेकंड पाहतोय. सेकंडमध्ये आपल्याला सेम सांगितलं आहे, फक्त अँगल जो आहे तर तो ड्रॉ करायचा आहे. अँगल पी क्यू आर ड्रॉ करायचा आहे, ज्याचं मेजरमेंट असेल 105 डिग्री आणि याला पण तुम्हाला 2 पार्ट्समध्ये डिवाईड करायचं आहे. आता 2 पार्ट्समध्ये डिवाईड करायचं आहे म्हणजेच काय तर बायसेट करायचं आहे. ओके. सो बायसेट करूया आपण याला पण. आणि मेथड वगैरे सगळं काही सेम असणार आहे, फक्त अँगल 115 डिग्रीचा काढायचा आहे. ओके. सो सेम मेजरमेंट आपण घेणार आहोत, म्हणजे कितीही मेजरमेंट घेऊ शकता. बेसला मेजरमेंट काय घ्यायची गरज नाही आहे. क्यू आर नाव द्यायचं आहे फक्त, याला नाव चेंज करायचं नाही कारण पुन्हा सगळं चुकेल. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 115 आता काउंट करत असताना इथून इकडे काउंट करायचं आहे. सो बघूया 115 कुठे येतं. 110 आणि त्याच्यानंतर 5 म्हणजे इथे येईल. ओके. सो आता आपण ड्रॉ करणार आहोत इथे अँगल. सो हा आहे रे, याला आपण नाव देणार आहोत पी. सो हा पी क्यू आर अँगल तयार होईल 115 डिग्रीचा. ओके. पुन्हा एकदा काउंट करूया आपण. येस, एक्झॅक्ट हा 115चा आहे. एक मिनिट. हा एक्झॅक्ट 115चा आहे. ओके. त्याच्यानंतर आता आपल्याला बायसेट करायचं आहे. इथे एक आर्क ड्रॉ करायचा आहे.
आय होप की दिसत असेल क्लिअरली. इथे एक आर्क ड्रॉ करायचं आहे आणि इथे एक आर्क ड्रॉ करायचं आहे. मेजरमेंट हलवायचं नाही आहे, आता हलवू शकता. आणि तुम्हाला इथे एक आर्क ड्रॉ करायचं आहे, परत मेजरमेंट नाही हलवायचं आणि इथे अजून एक आर्क ड्रॉ करायचं आहे. आता थोडासा आर्क छोटा पडतो आहे, आपण पुन्हा एकदा इथे जाऊन त्याला चेक करूया व्यवस्थित. सो आता या ठिकाणी तुम्हाला एक पॉईंट मिळालेला आहे. या पॉईंटमधून आणि या पॉईंटमधून जाणारा एक तुम्हाला रे ड्रॉ करायचा आहे, तो असणार आहे बायसेक्टर. सो हा आलेला आहे तो रे. याला तुम्ही काही नाव देऊ शकता, एस नाव देऊया आपण याला. सो पुन्हा एकदा तुम्हाला इथे लिहायचं आहे की रे QS इज द बायसेक्टर ऑफ अँगल PQR. ओके, सो कम्प्लीट. एवढंच तुम्हाला करायचं आहे. हा फर्स्ट क्वेश्चन, हा सेकंड क्वेश्चन. आता आपण पाहतो यातीलच थर्ड क्वेश्चन. ओके, सो थर्ड क्वेश्चन काय आहे, ड्रॉ सेग AB ऑफ लेंथ 9.7 सेंटीमीटर. तुम्हाला 9, इथे मी रफ फिगर काढून दाखवते, 9.7 सेंटीमीटरचा AB नावाचा एक सेगमेंट ड्रॉ करायचा आहे. ओके, सेगमेंट ड्रॉ करायचा आहे. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे टेक पॉईंट P ऑन इट सच दॅट AP इज इक्वल टू 3.5. आणि तुम्हाला पॉईंट P अशा ठिकाणी घ्यायचं आहे की ज्या ठिकाणी APचं मेजरमेंट 3.5 सेंटीमीटर असणार आहे. ओके, त्याच्यानंतर सांगितलेलं आहे आणि ते APB म्हणजे A', B', म्हणजे तिन्ही पण काय असले पाहिजेत, कोलिनियर असले पाहिजेत. कोलिनियर म्हणजे सेम लाईनमधून पासआउट होणारे असले पाहिजेत. आणि कन्स्ट्रक्ट परपेंडिक्युलर टू AB म्हणजे ABवरती तुम्हाला असं एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे की जे Pमधून पास होईल. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. ओके, सो कसं काढायचं ते आता आपण बघूया. पहिल्यांदा आपण 9.7 सेंटीमीटरचा एक सेगमेंट ड्रॉ करणार आहोत. सो 9.7 ना, 5, 6, 7 या ठिकाणी येणार आहे 9.7. थोडंसं खाली घेऊया कारण इथे बसेल की नाही डिस्टन्स, त्यापेक्षा आपण खालीच घेऊया. ओके, सो या ठिकाणी असणार आहे तो सेगमेंट. आता माझं स्ट्रेट आले की क्रॉस आले हे मला कळणार नाही, बट आय होप की स्ट्रेट आले कारण हा पेज कसा आहे, ब्लँक आहे. तुम्हाला पेपरवरती ऑलरेडी लाईन्स असणार आहेत. सो त्याच्या अनुषंगाने तुम्ही स्ट्रेट आले की क्रॉसला इथे ठरवू शकता. हा आहे AB नावाचा सेगमेंट. ओके, त्याच्यानंतर पुढे काय करायचं आहे आपल्याला, 3.5 डिस्टन्स घेऊया आपण आणि सेम त्याच ठिकाणी तुम्हाला एक आर्क ड्रॉ करायचा आहे आणि त्याच ठिकाणी येणार आहे तुमचा P पॉईंट. ओके, 3.5. सो या ठिकाणी येईल, येस एवढं मेजरमेंट आहे. इथे आपण एकदम बारीक आर्क ड्रॉ करायचा आहे. 3.5 इथे लिहा, 3.5 सेंटीमीटर. आणि इथे तुम्हाला लिहायचं आहे P. आणि हे जे एवढं मेजरमेंट आहे ह्याला काय द्यायचं आहे तुम्हाला, 9.7 सेंटीमीटर. ओके, म्हणजे एवढं जे आहे ते 9.7चं आहे आणि एवढं जे आहे ते 3.5चं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय करायचं आहे आपल्याला, P या पॉईंटवरती तुम्हाला काढायचं आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर. ओके, सो P या पॉईंटवरती परपेंडिक्युलर बायसेक्टर काढण्यासाठी एकतर तुम्ही या ठिकाणी A आणि B वर घेऊ शकता किंवा P वरती तुम्हाला ठेवायचा आहे कंपास. मी थोडंसं याला वरती घेते या पेजला. ओके, आता तुम्हाला मध्ये दिसत असेल व्यवस्थित. सो P वरती तुम्हाला ठेवायचा आहे कंपास. त्याच्यानंतर इथे एक सेगमेंट आर्क ड्रॉ करायचा आहे. सेम इथे एक आर्क ड्रॉ करायचं आहे. मेजरमेंट अजिबात हलवायचं नाही आहे. Pवरच ठेवायचं आहे. इथे एक ड्रॉ करायचं, इथे एक ड्रॉ करायचं. त्याच्यानंतर या नवीन ड्रॉ, आता हलवू शकता मेजरमेंट, या नवीन ड्रॉ केलेल्या आर्कवरती ठेवायचं आहे तुम्हाला कंपास आणि थोडंसं मेजरमेंट जास्त घ्यायचं आहे. वरती एक आर्क ड्रॉ करायचं आहे, खाली एक आर्क ड्रॉ करायचं आहे, परत एकदा इथे ठेवायचं, वरती एक आर्क ड्रॉ करायचा आहे, खाली एक आर्क ड्रॉ करायचा आहे. आणि आता तुम्हाला 2 पॉईंट्स मिळतील. पॉईंट हा एक खालचा पॉईंट आणि हा एक पॉईंट, या तिघांमधून जाणारा तुम्हाला एक लाईन ड्रॉ करायची आहे. ओके, या पॉईंटमधून, या पॉईंटमधून आणि या पॉईंटमधून. हा P जरासा बाजूला लिहिते मी, तुम्ही पेन्सिलने करणार आहात त्याच्यामुळे तुम्ही इकडचं रफ करून इकडे लिहू शकता. सो हे काय असणार आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर, ज्याला आपण L नाव देऊया. परपेंडिक्युलर बायसेक्टर नेहमी 90 डिग्रीचा अँगल तयार करतो. सो मी या ठिकाणी 90 डिग्री पण लिहिलेला आहे. ओके, सो तुम्ही लिहू शकता की लाईन L इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट, इथे परपेंडिक्युलर बायसेक्टर पूर्ण लिहिलं तरी पण चालेल, ऑफ सेगमेंट AB ॲट पॉईंट P. ओके, पॉईंट P वरती आहे सेगमेंट ABचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. ओके, सो हे आहे तुमचं कन्स्ट्रक्शन क्वेश्चन नंबर 3चं. आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 काय सांगितलेलं आहे, ड्रॉ अ सेग AB ऑफ लेंथ 4.5 सेंटीमीटर आणि ड्रॉ इट्स परपेंडिक्युलर बायसेक्टर. सेम करायचं आहे आपल्याला, मी इथेच ड्रॉ करते. हा आहे आपला या ठिकाणी फोर्थ क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चनमध्ये तुम्हाला सेग ड्रॉ करायचं आहे 4.5चं. सेम क्वेश्चन आहे, काहीच चेंजेस नाही आहेत. फक्त एवढंच की तुम्हाला पहिला क्वेश्चन जरा मोठा होता, हा जरासा छोटा आहे. 4.5 ना. ओके, सो इथे आपण ड्रॉ करूया.
हे काय करायचं आहे, हे पण सेगमेंटच आहे. जर लाईन असती तर आपण लाईन ड्रॉ केली असती, बट सेगमेंट आहे. याला 4.5 सेंटीमीटर असं लिहा. त्याच्यानंतर तुम्हाला याचं परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचं आहे. सो हे परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करत असताना बी पॉईंटवरती ठेवायचा आहे आपला कंपास. इथे वरती एक आर्क ड्रॉ करायचा आहे, खाली एक आर्क ड्रॉ करायचा आहे, सेम एवर ठेवायचा आहे, वरती एक आर्क ड्रॉ करायचा आहे. मेजरमेंट चेंज नाही करायचं, खाली एक आर्क ड्रॉ करायचा आहे. आणि तुम्हाला आता या ठिकाणी 2 पॉईंट्स मिळतील. हे ए, हा बी, म्हणजे पॉईंट्सला ए बी नाव नाही द्यायचे, जस्ट मी तुम्हाला दाखवण्यासाठी सांगते. आणि या दोघांमधून जाणारी तुम्हाला लाईन ड्रॉ करायची आहे. सो ही असणार आहे लाईन. ओके, याला तुम्ही एल नाव देऊ शकता किंवा एम नाव देऊ शकता. आणि हा या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल तयार होणार आहे. सो तुम्हाला खाली फक्त एवढंच लिहायचं आहे, देअर फॉर लाईन एल इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी. बस झालं. सो अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 4 पण सॉल्व केला है. उसके बाद हमारा नेक्स्ट क्वेश्चन है क्वेश्चन नंबर 5. ड्रॉ सेगमेंट ए बी ऑफ लेंथ 9 सेंटीमीटर. आपल्याला एक सेगमेंट ए बी ड्रॉ करायचा आहे. सपोज की हा सेगमेंट ए बी आहे जो की आहे 9 सेंटीमीटरचा. अँड डिवाइड इट इन रेशो 3:2. आणि याला आपल्याला 3:2च्या रेशोमध्ये डिवाइड करायचं आहे. आता हे कसं करणार बघूया. वेगळं थोडंसं कन्स्ट्रक्शन आहे, तरी पण आपण याला सॉल्व करणार आहोत. सो क्वेश्चन नंबर काय आहे, हा क्वेश्चन नंबर 1मधला बीमधला 5 आहे. ओके, सो आता हे सॉल्व करण्यासाठी आधी आपल्याला काय करावं लागेल, 9 सेंटीमीटरचा एक सेगमेंट ड्रॉ करावं लागेल. सो 9 सेंटीमीटरचा आपण एक सेगमेंट ड्रॉ करूया. ओके, याला आपण नाव देणार आहोत ए बी, कारण ए बीच नाव सांगितलेलं आहे. नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायचं आहे, इथून एक ॲक्यूट अँगल ड्रॉ करायचं आहे. मेजरमेंट करून नाही ड्रॉ करायचं आहे, कसाही करायचं आहे, फक्त ॲक्यूट अँगल. ओके, ॲक्यूट अँगल म्हणजे काय, ज्याचं मेजरमेंट 90 डिग्रीच्या खाली आहे. हे तर तुम्हाला माहितीच आहे, मी जस्ट असंच मला माहिती होतं म्हणून सांगितलं. सो ॲक्यूट अँगल ड्रॉ करायचं आहे. किती मेजरमेंटचं किती लेन्थचं आहे काहीच लक्षात घ्यायचं नाही, केवढाही तुम्ही ड्रॉ करू शकता. फक्त या लाईनशी कुठेतरी थोडंसं मिळतं जुळतं होईल असं तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. ओके, सो हा एक रे आपण ड्रॉ केलेला आहे. आता थोडंसं पेन असल्यामुळे फिसकटता येते, तुमच्याकडे पेन्सिल असेल सो असं काय होणार नाही. आता या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला मेजरमेंट घ्यायचं आहे तुमच्या कंपासमध्ये, थोडंसं कमी घ्यायचं आहे. ओके, कारण तुम्हाला अशा प्रकारचे आर्क्स ड्रॉ करायचे आहेत. कुठे करायचे आहेत, किती आर्क्स ड्रॉ करायचे आहेत ते बघा. आता आपल्याला सांगितलेलं आहे की रेशो 3:2 आहे. याचा अर्थ काय, आपल्याकडे एक लाईन आहे, आपल्याकडे एक सेगमेंट आहे ज्याला आपल्याला 3:2 मध्ये डिवाइड करायचे. सपोज की 1 2 3 4 5 आणि 6. ओके, 1 2 3 आणि इकडे 2. सॉरी हे नको होतं. लेट मी एक्सप्लेन यू. हे आपल्याकडे एक सेगमेंट आहे. या सेगमेंटला पहिल्यांदा आपल्याला 3 पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे. हे झालं 3 पार्टमध्ये डिवाइड. दुसऱ्यांदा आपल्याला 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे. ओके, म्हणजे हे पहिल्यांदा 3 पार्टमध्ये डिवाइड झालं, दुसऱ्यांदा 2 पार्टमध्ये डिवाइड झालं. म्हणजे आपल्याला एकूण किती मार्क्स करावे लागले, 1 2 3 4. आणि पार्ट्स किती करावे लागले, 1 2 3 4 5. म्हणजे आपल्याला एकूण 5 पार्ट्स तयार करावे लागले. तेव्हा ती जी लाईन आहे तर ती 3:2 मध्ये डिवाइड झाली. मग आता आपल्याला या लाईनचे 5 पार्ट्स करायचे आहेत, पण या ॲक्च्युअल लाईनचे नाही करायचे. ही जे आपण एक दुसरी लाईन तयार केलेली आहे हिचे करायचे आहेत. ओके, तुम्हाला कळेलच, थोडंसं कन्फ्युजन आहे असं वाटत असेल तर फक्त एकदा बघा. ओके, तुम्हाला काय करायचे आहेत, 5 पार्ट तयार करायचे आहेत या लाईनचे. आता तुम्ही जे या ठिकाणी मेजरमेंट घ्याल, हे मेजरमेंट अजिबात हलवायचं नाही आहे पूर्ण कन्स्ट्रक्शन होईपर्यंत. त्यासाठी तुम्हाला हा जो पॉईंट आहे या ठिकाणी हे कंपास जे आहे ते ठेवायचं आहे. एक आर्क ड्रॉ करायचं आहे. कोणत्या लाईनवरती, या लाईनवरती. ओके, जो आपण दुसरा रे काढलेला आहे सप्लिमेंटरी रे, तर याच्यावरती तुम्हाला ड्रॉ करायचा आहे एक आर्क. आता ड्रॉ केलेल्या आर्कवरती ठेवायचं आहे तुमचं कंपास आणि पुन्हा त्याच मेजरमेंट अजिबात हलवायचं नाही आहे. किती करायचे आहेत आर्क, 5 आर्क ड्रॉ करायचे आहेत. 3 4 5. ओके, 5 आर्क तुम्ही ड्रॉ केलेले आहेत. आता तुम्हाला याला नावं द्यायची आहेत. कशी नावं देणार आहात, A1 A2 A3 A4 आणि A5. ओके, असे तुम्हाला 5 पार्ट्स तयार करायचे आहेत. आता हा जो शेवटचा A5 आहे तो तुम्हाला या बीशी जॉईन करायचा आहे. ओके, कशाशी जॉईन करणार आहात, बीशी. मी काय करते तुम्हाला नंतर कळेलच. कळलं असेल तर उत्तम, पण नसेल कळलं तर फक्त वॉच करत राहा, तुम्हाला कळेल. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, हा जो A5 आपण जोडलेला आहे तर अशाच पद्धतीने सेम टू सेम आपल्याला A3 तयार करायचा आहे. आणि त्यानंतर ही जी सेगमेंट आहे AB तर ती तुम्हाला 3:2 मध्ये डिवाइड झालेली पाहायला मिळेल. जादू नाही, कन्स्ट्रक्शन. सो बघा, आता या ठिकाणी सेम लाईन आपल्याला A3वरती ड्रॉ करायची आहे. या ठिकाणी सेम पॅरलल असायला पाहिजे. आता सेम पॅरलल लाईन आपण कशी ड्रॉ करणार, तर या ठिकाणी जस्ट तुम्हाला एक आर्क ड्रॉ करायचा आहे या लाईनवरती. ओके, आर्क ड्रॉ केला, मेजरमेंट हलवायचं नाही आहे. सेम या ठिकाणी A3वर ठेवायचं आणि सेम आर्क ड्रॉ करायचं आहे. ओके,
ओके, आर्क अशा पद्धतीने ड्रॉ करायचं आहे. आता याच्यामधलं आणि याच्यामधलं ओके, या आर्कचं मेजरमेंट तुम्हाला आता चेक करायचं आहे. बघा किती येतं आहे. ओके, अशा पद्धतीने मेजरमेंट घ्यायचं. कशामधलं, याच्यामधलं फक्त या 2 पॉईंट्समधलं तुम्हाला मेजरमेंट फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो एवढं येतं आहे, थोडंसं वाढवावं लागेल एवढं. ओके, एकदम करेक्ट मेजरमेंट घ्यायचं आहे. ओके, सो आता हे जे मेजरमेंट आहे ते तुम्हाला इथे ठेवायचं आहे आणि मग इथे अजून एक आर्क ड्रॉ करायचं आहे. ओके, तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही इथे पण अजून एक आर्क ड्रॉ करू शकता, मेजरमेंट योग्य आहे की नाही ते पाहायला. सो करेक्ट मेजरमेंट आहे, सेम इथे ठेवून हा आर्क अजून एकदा ड्रॉ करायचा आहे. ओके, सो आता तुम्हाला या ठिकाणी पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळेल. आता A3मधून आणि या पॉईंटमधून जाणारी एक लाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे आणि ही लाईन जी असणार आहे, ही जी सेगमेंट असणार आहे तर ती सेम टू सेम याला पॅरलल असणार आहे. ओके, सो तुम्ही या ठिकाणी सेगमेंट ड्रॉ केली. आता या ठिकाणी जो पॉईंट तयार होणार आहे तर हे जो एवढा पार्ट असणार आहे तो किती आला, 3 पार्ट्समध्ये आला. बघा ना, 1 2 3 पार्ट्स झाले. म्हणजे एवढी लाईन जी आहे याचे 3 पार्ट्स झाले आणि एवढी लाईन जी आहे याचे 2 पार्ट्स झाले, 1 2. म्हणजेच ही लाईन 3 पार्ट्समध्ये डिवाईड झाली. झालं, 3:2 रेशोमध्ये डिवाईड झालेली आहे. फक्त तुम्ही याला 9 सेंटीमीटर नाव द्या. ओके, म्हणजेच ही जी लाईन आहे तर ती आता पूर्णतः 3:2 मध्ये डिवाईड झालेली आहे. पुन्हा एकदा मी रिपीट करते, जर रिपीट नको असेल तर स्किप करा, रिपीट हवं असेल तर चेक बघा. ओके, सो पहिल्यांदा आपण काय केलं, AB लाईन ड्रॉ केली जी की होती 9 सेंटीमीटरची. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, ABला 3:2 रेशोमध्ये डिवाईड करायचं आहे. सो असा कोणताही रेशो जेव्हा दिला असेल तेव्हा सिम्पल 3:2 दिला आहे ना, 3 + 2 करायचं, किती आले 5. म्हणजे आपल्याला किती पार्ट्स करायचे आहेत, असे 5 पार्ट्स करायचे आहेत. ओके, सपोज की तुम्हाला इतर काहीतरी दिलं असेल, 1:2 दिलं असेल तर तुम्ही किती पार्ट तयार करणार, 3 पार्ट. जस्ट त्यांची ॲडिशन करायची, जेवढा पण रेशो दिला असेल त्याची ॲडिशन तयार करायची. सो तुम्हाला या ठिकाणी 5 मिळालं. पण 5 पार्ट्स तुम्हाला याच्यावरती आर्क ड्रॉ करायचे नाही, तुम्हाला एक सप्लिमेंटरी लाईन ड्रॉ करायची आहे आणि त्याच्यावरती आर्क्स ड्रॉ करायचे आहेत. तेच कन्स्ट्रक्शन आहे ना. सो एक सप्लिमेंटरी लाईन ड्रॉ करायची, रे ड्रॉ करायचं, जे की ॲक्यूट अँगल थोडंसं असायला पाहिजे. ॲक्यूट अँगल म्हणजे अशा पद्धतीने क्रॉस असायला पाहिजे. आता तुम्हाला याचे किती पार्ट्स करायचे आहेत, 5 पार्ट्स करायचे आहेत. त्याला A1 A2 A3 जे पण इथे नाव असेल त्याचंच 1 2 3 4 करायचं. आता या ठिकाणी 5 वरती जे पार्ट्स आहेत, शेवटचा जो पार्ट असेल त्याच्यावरती आणि तो आधीची जी आपली लाईन आहे मेन लाईन ती तुम्हाला जॉईन करायची आहे अशा पद्धतीने. आता तुम्हाला या ठिकाणी पहिला नंबर जो असेल 3:2 मध्ये कुठला पहिला नंबर आहे, 3 पहिला नंबर आहे, तर 3ची तुम्हाला या ठिकाणी एक लाईन ड्रॉ करायची. ती कुठे करणार, ऑब्व्हियसली A3 वरती ड्रॉ करणार. पण ही जी सेगमेंट असणार आहे जी तुम्ही ड्रॉ करणार आहात तर ती या ठिकाणी A5B याचं नाव आहे. 5Bला काय असायला पाहिजे, पॅरलल असायला पाहिजे. आता पॅरललच असायला पाहिजे. ओके, तरच तुमचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते परफेक्ट येईल. आता पॅरलल ड्रॉ करण्यासाठी काय करायचं, या ठिकाणी कोणत्याही मेजरमेंटचा एक आर्क ड्रॉ करायचा. सेम आर्क मेजरमेंट न हलवता या ठिकाणी ड्रॉ करायचा. मग या 2 पॉईंट्समधलं अंतर घ्यायचं, इथे एक आर्क ड्रॉ करायचा. सेम मेजरमेंट घ्यायचं, इथे एक आर्क ड्रॉ करायचा. यामधून पासआउट होणारी एक सेगमेंट ड्रॉ करायची. मग तुम्हाला या ठिकाणी पॅरलल लाईन मिळणार आहे. आणि ही जी लाईन असणार आहे, इथे जो पॉईंट आपला असणार आहे तर या पॉईंटमुळे इथे या ठिकाणी 2 पार्ट्स या लाईनचे तयार झालेले आहेत, जे की असणार आहे 3:2 मध्ये. ओके, सो अशा पद्धतीने आपण 3:2 मध्ये या लाईनला डिवाईड केलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी हवं तर तुम्ही या पॉईंटला एखादं नाव देऊ शकता आणि लिहू शकता की पॉईंट C डिवाइड्स द सेगमेंट AB इन द रेशो 3:2 असं पण तुम्ही लिहू शकता. पॉईंट C डिवाइड्स द सेगमेंट AB इन द रेशो 3:2. ओके, सो सिम्पल झालं कन्स्ट्रक्शन. त्यानंतर आता आपल्याकडे आहे नेक्स्ट कन्स्ट्रक्शन कोणतं आहे, ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटरचा एक सर्कल तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. अँड ड्रॉ अ टँजंट टू द सर्कल फ्रॉम पॉईंट P ऑन अ सर्कल. सो सर्कलवरती कुठेही पॉईंट P घ्यायचा आहे आणि याच्यावरती तुम्हाला असं एक टँजंट ड्रॉ करायचं आहे. ओके, कुठेही घेऊ शकता, इथे कुठेही घेऊ शकता, फक्त सर्कलवरती असायला पाहिजे आणि एक टँजंट तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. सो पहिल्यांदा तर आपण एक सर्कल ड्रॉ करूया. रफ फिगर तुम्हाला कळली असेलच. या ठिकाणी ही किती मार्क्ससाठी आहे, 1 मार्क्ससाठी आहे ना. सो 1 मार्क्ससाठी काही रफ फिगर काढायची गरज नाही आहे, तुम्ही डायरेक्ट कन्स्ट्रक्शन करू शकता. पण जर नेक्स्ट जास्त गुणांसाठी असेल, म्हणजे 3 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्ससाठी वगैरे असेल, 2 मार्क्ससाठी मोस्टली क्वेश्चन नाही आहे, 3 मार्क्ससाठी वगैरे असेल तर तुम्हाला रफ फिगर काढावं लागेल. ओके, आणि स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन पण लिहावं लागेल, पण 1 मार्क्ससाठी काही गरज नाही आहे. सो तुम्हाला कंपासमध्ये डिस्टन्स घ्यायचा आहे 3 सेंटीमीटर. या ठिकाणी ठेवायचं आहे. 3 सेंटीमीटरचा एक सर्कल ड्रॉ करायचं आहे. ॲक्च्युली मला करता येत नाही आहे कारण माझा हात आणि कॅमेरा दोघं जवळजवळ आहेत, मोबाईलचा कॅमेरा आहे ना, सो त्याच्यामुळे. येस, हे काय झालेलं आहे, 3 सेंटीमीटरचा सर्कल. याला छानसा असा एक रेडियस ड्रॉ करा आणि सांगा की हा 3 सेंटीमीटरचा आहे. ओके, इथे लिहायचं आहे 3 सेंटीमीटर.
ह्याला ओ नाव द्या, सेंटरला नाव नाही सांगितलं आहे, सो कोणतंही देऊ शकता. आणि पॉईंट पी घ्यायचा आहे तुम्हाला कुठेही, सो मी इथे घेते हा पॉईंट पी. ओके, पॉईंट पी कुठे घेतलेला आहे, मी इथे घेतलेला आहे. सो ओ पी तयार झाले. आता तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी काय करायचं आहे, एक टँजंट ड्रॉ करायचा आहे पॉईंट पीवरती. सो पॉईंट पीवरती टँजंट ड्रॉ करत असताना तुम्हाला हे जे आहे हे थोडंसं पुढे वाढवायचं आहे. हे डॉटेड लाईनने दाखवा, कारण हे आपल्या कन्स्ट्रक्शनचा भाग आहे, पण आपल्याला प्रश्नात नाही सांगितलं आहे. सो नेक्स्ट काय करायचं आहे, या पॉईंट पीवरती तुम्हाला ठेवायचं आहे तुमचं कंपास आणि ड्रॉ करायचं आहे इकडे एक आर्क. ओके, इकडे एक आर्क ड्रॉ करायचं आहे. सेम मेजरमेंट अजिबात हलवायचं नाही. इकडे एक आर्क ड्रॉ करायचं आहे. ओके, इकडे एक आर्क ड्रॉ करायचं आहे, इकडे एक आर्क ड्रॉ करायचं आहे. आता या ठिकाणी हे जे आहे ते थोडंसं मी मोठं करते. हां, सो या ठिकाणी तुम्हाला एक पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळेल. याच्यावरती तुम्हाला जस्ट ठेवायचं आहे कंपास. थोडंसं मेजरमेंट वाढवलं तरी चालेल, आता वाढवू शकता. हाफपेक्षा जास्त मेजरमेंट घ्यायचं आहे किंवा थोडं अजून घेतलं तरी पण चालेल. इथे एक तुम्हाला आर्क ड्रॉ करायचं आहे. मेजरमेंट न हलवता खाली एक आर्क ड्रॉ करायचं आहे. परत एकदा मेजरमेंट न हलवता इथे ठेवायचं आहे आर्क ड्रॉ. परत मेजरमेंट हलवायचं नाही आहे आणि इथे ठेवायचं आहे. ओके, एक आर्क अजून ड्रॉ करायचं आहे. सो तुम्हाला या ठिकाणी 3 पॉईंट्स मिळतील. हा असेल एक पहिला पॉईंट, हा असेल दुसरा पॉईंट आणि हा आहे तिसरा पॉईंट. या तिन्ही पॉईंट्समधून जाणारी लाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे आणि तीच असणार आहे तुमची टँजंट. सो ही आहे तुमची टँजंट. ओके, याला तुम्ही नाव देऊ शकता, काही एल नाव द्या किंवा एन एम काही नाव देऊ शकता. ओके, टँजंटमुळे या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल होणार आहे. हा दाखवला तरी चालेल, नाही दाखवला तरी चालेल. सो देअरफॉर लाईन एल इज द टँजंट ऑफ द गिवन सर्कल. सो अशा पद्धतीने तुम्ही हे सॉल्व करणार आहात. सो आय होप की तुम्हाला समजलं असेल. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल घेऊ शकता. ओके, त्यानंतर आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन, जो की असणार आहे क्वेश्चन नंबर 2A मधला. याला मी नंबर देते, स्क्रीनशॉट घेतला नसेल तर नंबर दिल्यानंतर घ्या. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट मी तुम्हाला सजेशन विचारले होते गुगल फॉर्म्सच्या मार्फत. सो त्याच्यामध्ये सजेशन होते की मी ड्रॉ केल्यानंतर किंवा कोणताही सम लिहिल्यानंतर स्क्रीनशॉट घ्यायला वेळ देत नाही. सो आता देते, घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2A. क्वेश्चन नंबर 2A मध्ये सांगितलेलं आहे आपल्याला एक छानसा डायग्राम दिलेला आहे आणि डायग्राममध्ये सांगितलेलं आहे हे 2 मार्क्ससाठी आहे. ओके, सो 2 मार्क्ससाठी आहे तर जस्ट डायग्राम ड्रॉ करायचं आहे की ड्रॉ अ सर्कल अँड टेक एनी पॉईंट पी ऑन द सर्कल अँड ड्रॉ रे ओ पी. सो आय थिंक की हीच डायग्राम याला परफेक्ट आहे. ओके, तरी पण आपण पुन्हा एकदा काढूया. सेमच डायग्राम काढायचे, काहीच करायचं नाही आहे किंवा तुम्ही हीच डायग्राम आहे अशी घेऊ शकता. या ठिकाणी सर्कलची रेडियस त्यांनी सांगितली नाही आहे, सो आपण 3 सेंटीमीटर ठेवली तरीही चालणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कोणताही पॉईंट पी घ्यायचा आहे, कुठेही घ्यायचा आहे आणि ओ पी तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर ड्रॉ परपेंडिक्युलर टू रेडियस ओ पी, म्हणजे रेडियस ओ पीवरती तुम्हाला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे फ्रॉम पॉईंट पी. सेम हेच तुम्ही डायग्राम आहे अशी ड्रॉ करायचे. मी पुन्हा एकदा ड्रॉ करत नाही, फक्त व्हिडिओ मोठा होईल, बाकी काहीच होणार नाही आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला हे लिहायची काही गरज नाही आहे, एवढं सगळं लिहायची गरज नाही आहे. ओके, फक्त एवढंच लिहायचं आहे की एल इज द परपेंडिक्युलर. तुम्ही नेक्स्ट क्वेश्चनसाठी काय लिहिणार आहात, लाईन एल इज द परपेंडिक्युलर ऑन पॉईंट पी. ओके, एवढंच लिहायचं. हे कोणत्या क्वेश्चनसाठी आहे, क्वेश्चन नंबर 2A मधील फर्स्टसाठी आणि हे क्वेश्चन नंबर 1B मधील 6साठी. डायग्राम सेमच ड्रॉ करायचे आहे, काहीच बदल करायचे नाही आहेत. ओके, सो चालेल ना असं, आय होप की चालेल, कारण सेमच डायग्राम आहे. फक्त या ठिकाणी रेडियस तुम्हाला किती घ्यायची सांगितली नाही आहे. तुम्ही 3, 4, 5, 6, 7, 8 किती पण मोठी घेऊ शकता ॲज यू विश. ओके, सो मी या ठिकाणी 3च ठेवते. नेक्स्ट आपला पुढचा क्वेश्चन आहे, नेक्स्ट पेजवर पाहूया आपण. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर ओ ऑफ रेडियस 3 सेंटीमीटर, टेक पॉईंट पी ऑन द सर्कल, ड्रॉ ओ पी. अरे पुन्हा एकदा या प्रश्नासाठी पण सेम तेच आन्सर आहे जे मी ते ड्रॉ केले, सेम टू सेम आन्सर आहे. ओके, फक्त लिहिताना काय लिहायचं आहे, ही लाईन लिहायची आहे. ओके, सो सेम आन्सर आहे. या ठिकाणी 3 सेंटीमीटरचा एक सर्कल ड्रॉ करायचा आहे. त्याच्यानंतर टेक अ पॉईंट पी ऑन द सर्कल, सर्कलवरती कुठेही पी पॉईंट घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ड्रॉ ओ पी रे आपण ड्रॉ केलेला आहे आणि ड्रॉ परपेंडिक्युलर टू रे ओ पी फ्रॉम पॉईंट पी. सेम आहे, फक्त या ठिकाणी तुम्हाला लिहिताना खाली ही वाली लाईन लिहायची. सो क्वेश्चन नंबर 2A आणि क्वेश्चन नंबर 2B ऑलमोस्ट पूर्णतः सेम आहे. ओके, फक्त या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन नंबर 1मध्ये तुम्हाला रेडियस दिलं नव्हतं आणि क्वेश्चन नंबर 2मध्ये तुम्हाला रेडियस दिलेला आहे. बस सेम डायग्राम ड्रॉ करायचे. क्वेश्चन नंबर 3 क्वेश्चनसाठी आपण सेम डायग्राम ड्रॉ केलेली आहे. नेक्स्ट आता आपण पाहतो याच्या पुढचा क्वेश्चन आहे ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर ओ. हा जरासा काहीतरी वेगळा वाटतोय. ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर ओ, ड्रॉ एनी डायामीटर ए बी ऑन इट. सो आपल्याला एक सेंटर ड्रॉ करायचं आहे. मी एक रफ फिगर काढून दाखवते. रेडियस सांगितलेली नाही आहे सेंटरची, सो तुम्ही सर्कलची तुम्ही कितीही मोठा सर्कल ड्रॉ करू शकता. सपोज की आपण 3 सेंटीमीटरचा सर्कल घेतलेला आहे या ठिकाणी
आपल्याला डायमीटर ड्रॉ करायचं आहे. जर सर्कल 3 सेंटीमीटरचं असेल तर डायमीटर किती असणार आहे 6 सेंटीमीटरचं. त्याला नाव द्यायचं आहे ए आणि बी. सो ड्रॉ रे ए बी ए ओ, म्हणजे या ठिकाणी सर्कल सेंटर ओ होता. सो आपण ए ओ आणि ओ बी ड्रॉ केलेला आहे, म्हणजे हा काय झाला डायमीटर ड्रॉ केलेला आहे. ड्रॉ परपेंडिक्युलर टू रे ओ एवरती तुम्हाला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. फ्रॉम पॉईंट एमधून जाईल असं तुम्हाला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. हे पण तुम्हाला इन्क्रीज करायचं आहे आणि या ठिकाणी पण तुम्हाला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे ओ बीमध्ये पॉईंट बीमधून जाणारं. ओके, म्हणजेच काय बेसिकली तुम्हाला 2 टँजंट्स या ठिकाणी ड्रॉ करायचे आहेत. पॉईंट एवरती एक टँजंट ड्रॉ करायचं आहे, पॉईंट बीवरती एक टँजंट ड्रॉ करायचं आहे. ओके, सो ड्रॉ करूया. फर्स्ट ऑफ ऑल आपण एक सर्कल ड्रॉ करूया. मेजरमेंट नाही दिले सो कितीही मेजरमेंटचं आपण ड्रॉ करू शकतो. जेवढं कम्फर्टेबल असेल तुम्हाला तेवढं तुम्ही मेजरमेंटचा सर्कल ड्रॉ करायचा आहे. ओके, सो मेजरमेंट मापून मोजून नाही घ्यायचं, तरी पण मी असंच घेते. किती घ्यायचं आहे तुम्हाला 4 सेंटीमीटर किंवा 5 सेंटीमीटर किंवा 3चं पण घेऊ शकता, असं काही नाही आहे. पण मेजरमेंट जर दिलं असेल तर मात्र तुम्हाला त्याच मेजरमेंटचं घ्यायचं आहे. सो हा आहे आपला सर्कल. सेंटर ओ घ्यायचं हे त्यांनी सांगितलेलं आहे, सो ओच घ्यायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ड्रॉ एनी डायमीटर ए बी ऑन इट, म्हणजेच रे ओ ए आणि ओ बी तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. सो हा आहे ओ ए किंवा हा आहे ओ बी, हा आहे ओ ए. ओके, सो हा आहे ओ ए, हा आहे ओ बी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ड्रॉ परपेंडिक्युलर टू रे ओ ए. सो तुम्हाला ओ एवरती परपेंडिक्युलर काढायचं आहे फ्रॉम पॉईंट ए. त्यासाठी तुम्हाला हे काय करायचं आहे, ओ ए जे आहे त्याला थोडंसं एक्सटेंड करायचं आहे. सिमिलरली जे तुम्ही या ठिकाणी ओ एसाठी करताय तेच तुम्हाला सेम ओ बीसाठी पण करायचं आहे, कारण दोघांवरती तुम्हाला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. सो झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय करायचं आहे, जस्ट परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं, जसं की आपण आत्तापर्यंत ड्रॉ करत आलो होतो. पॉईंट एवरती तुम्हाला ठेवायचा आहे तुमचा कंपास. या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे 1 आर्क, या ठिकाणी अनादर आर्क. सेम तुम्हाला करायचं आहे पॉईंट, एक तर तुम्ही पूर्ण पॉईंट ए सोबत करा, मग पॉईंट बी सोबत करा, किंवा सायमल्टेनियसली करा ॲज यू विश. ओके, सो नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी एक पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळेल. ओके, सो त्याच्यावरती तुम्हाला कंपास ठेवायचा आहे. मेजरमेंट वाढवू शकता आता. या ठिकाणी तुम्हाला एक आर्क ड्रॉ करायचं आहे. त्याच्यानंतर सेम खाली एक आर्क ड्रॉ करायचा आहे. त्याच्यानंतर परत या ठिकाणी एक आर्क ड्रॉ करायचा आहे. इथे ठेवून एक आर्क ड्रॉ करायचा आहे. इथे एक आर्क ड्रॉ करायचा आहे. हे थोडंसं छोटा पडतो आहे आर्क, त्याला आपण थोडा मोठा करूया. ओके, त्याच्यानंतर सेम त्याच पद्धतीने बीवरती पण सगळं काय करायचं आहे जे आपण ए सोबत केलं. सो या ठिकाणी पुन्हा एकदा 2 आर्क. आता आर्क ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक पॉईंट मिळतोय, या ठिकाणी एक पॉईंट मिळतोय, या ठिकाणी एक पॉईंट मिळतोय. या तिन्ही पॉईंटला तुम्हाला जॉईन करायचं आहे. तिन्ही पॉईंट एका सेम लाईनमधून जॉईन होणार आहेत. सो परफेक्ट. या ठिकाणी तुम्हाला एक काय मिळणार आहे परपेंडिक्युलर. सेम त्याच पद्धतीने इथे पण हा एक पॉईंट, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, या तिन्ही पॉईंटमधून जाणारं तुम्हाला काढायचं आहे एक परपेंडिक्युलर. ओके, सो आता तुम्हाला परपेंडिक्युलर दाखवायचं आहे, म्हणजेच 90 डिग्रीचा अँगल या ठिकाणी तयार होणार आहे. आता याला तुम्ही नावं देऊ शकता किंवा नाही दिली तरी पण चालतील. याला तुम्ही एम नाव द्या, याला तुम्ही एन नाव द्या, याला ए बी सोडून दुसरी काही पण नाव द्या. काय नाव देऊ शकता, पी, म्हणजे या ठिकाणी पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला हा पी क्यू आर एस. ओके, सो ही अशी तुम्हाला नावं द्यायची आहेत. आणि फायनली तुमचं जे डायग्राम आहे तर ते काढून तयार झालं आहे. इथे फक्त तुम्ही खाली एक अजून पॉईंट ॲड करू शकता. ॲड करायचा असेल तर पॉईंट असा आहे की लाईन एम इज परपेंडिक्युलर ऑन सेगमेंट किंवा रे सांगितले ना आपल्याला या ठिकाणी रे ओ ए ॲट पॉईंट ए. हे काय कंपल्सरी नाही आहे, लिहायचं तर लिहू शकता. अँड लाईन एन इज परपेंडिक्युलर ऑन रे ओ बी ॲट पॉईंट बी. झालं. ओके, सो या ठिकाणी आपला जो क्वेश्चन नंबर 2B आहे तर तो कंप्लीट होतो आहे. आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. सॉरी, गलती से मिस्टेक. क्वेश्चन नंबर 2A कंप्लीट झालं आहे. क्वेश्चन नंबर 2B आता आपण पाहतो आहे. ॲज यू नो की क्वेश्चन नंबर 2A नेहमी ॲक्टिव्हिटी फॉर्ममध्ये असतं. सो हे मी जे काय लिहिलं आहे हे तुम्हाला ॲक्टिव्हिटी फॉर्ममध्ये म्हणजे अशा पद्धतीने बॉक्स वगैरे करून दिलेलं होतं. मी काय बॉक्स वगैरे नाही केले. सो तुम्हाला असं बॉक्स केलं होतं, असा ॲरो दिला होता, याला बॉक्स केला होता छानसा, असं करून तुम्हाला क्वेश्चन नंबर 2A मध्ये दिलं होतं. मी तेवढे बॉक्स नाही केलेत, पण तुम्ही समजू शकता. तुम्हाला जर बॉक्स किंवा डायग्राम कशी होती हे पाहायचं असेल तर क्वेश्चन बँकमध्ये दिले ते तुम्ही पाहू शकता. आता आपण पाहतोय क्वेश्चन नंबर 2B जो की आहे 2 मार्क्ससाठी. ओके, सो लेट अस सी काय काय दिलं आहे याच्यामध्ये. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.4 सेंटीमीटर. 3.4 सेंटीमीटरचा एक सर्कल ड्रॉ करायचा आहे. टेक पॉईंट पी ऑन इट. पॉईंट पी तिथे घ्यायचा आहे आणि ड्रॉ टँजेंट. बापरे, किती वेळा एकाच प्रकारचे क्वेश्चन आहे. चला सॉल्व करूया.
सेम अशाच पद्धतीचा क्वेश्चन आहे, फक्त आपल्याला 3 सेंटीमीटरच्या ऐवजी 3.4 सेंटीमीटरचं घ्यायचं आहे सर्कल. अशाच पद्धतीने तुम्ही ड्रॉ करू शकता. मी ड्रॉ करून दाखवते, कारण किती वेळा एकच उत्तर ठेवायचं ना सगळ्या प्रश्नांसाठी. सो करूया, आपण ड्रॉ करूया. कुठे गेला आपला कंपास? मेजरमेंट घ्यायचं आहे 3.4. सो लेट अस टेक. बरेचसे प्रश्न या ठिकाणी सेम स्वरूपाचे आहेत, जेणेकरून तुमची रिव्हिजन व्हावी. बरं आहे, रिव्हिजन होण्यासाठी जास्त प्रश्न आहेत, तुम्ही रिव्हिजन करू शकता. सो हे कितीचं घ्यायचं आहे? 3.4चं घ्यायचं आहे. सर्कल ड्रॉ करा एक. अरे हां, सर्कल ड्रॉ केल्यानंतर पी पॉईंट घ्यायचं आहे, कुठेही घेऊ शकता ॲज यू विश. आधी तुम्ही या ठिकाणी सांगा की हे रेडियस जे आहे तर ते 3.4चे आहे. तुम्हाला हे सगळं पेन्सिलनी करायचं आहे. 3.4 सेंटीमीटर. सर्कलला नाव द्यायचं आहे काही पण, इथे दिलं नाही असं तुम्ही कोणतंही नाव देऊ शकता. आणि पॉईंट पी घ्यायचा आहे, इथे घेऊ शकता. आता हे जे आहे थोडंसं एक्सटेंड करा नेहमीप्रमाणे. पॉईंट पीवरती आपल्याला जे आहे टँजंट ड्रॉ करायचं आहे. ओके, सो पॉईंट पीवरती कंपास ठेवायचा आहे. इथं एक कोणत्याही मेजरमेंटचा आर्क, इथे एक कोणत्याही मेजरमेंटचा आर्क या ठिकाणी ठेवायचा आहे. इथे वरती एक आर्क, खाली एक आर्क. ओके, त्याच्यानंतर इथे ठेवायचं आहे. इथं एक आर्क, इथं एक आर्क. तुम्हाला या ठिकाणी किती पॉईंट्स मिळालेले आहेत? 3 पॉईंट्स. 1, इथे 2, इथे 3. या तिन्ही पॉईंट्सला तुम्हाला जॉईन करायचं आहे. सो ही झाली तुमची टँजंट. सो देअरफॉर क्वेश्चन नंबर 2B मधलं फर्स्ट आपण सॉल्व केलेलं आहे. लाईन L इज द टँजंट ऑफ द सर्कल ॲट पॉईंट P. ओके, झाला. नेक्स्ट आता आपण पाहूया कन्स्ट्रक्शन. ड्रॉ सर्कल ऑफ रेडियस 4.2. टेक एनी पॉईंट एम ऑन इट आणि ड्रॉ टँजंट. सेम. फक्त या ठिकाणी तुम्हाला 4.2 घ्यायचं आहे. पटपट आपण ड्रॉ करूया, कारण तुम्हाला आता पाठ झालं असेल कन्स्ट्रक्शन की सर्कल ड्रॉ करा, त्या सर्कलवरती एक पॉईंट घ्या. इथे नाही बसत आहे तरी पण आपण ट्राय करूया. बस रे बस, इथे बस. अच्छा, बसलास का? 4.2चा आहे हा. आता कुठे घेऊया आपण रेडियस? अशी घेऊया आपण रेडियस. अरे एक मिनिट. हां, सर्कलला नाव नाही, सेंटरला नाव नाही दिलं आहे. इथे आपण पॉईंट M घेऊया. आता हे असं पुढे एक्सटेंड करूया. तुम्ही कुठेही घेऊ शकता पॉईंट. सो तुम्ही खाली घ्या, वर घ्या, कुठं पण घ्या. असं नाही की दरवेळी मी असं घेतलं तर असंच घ्यायला पाहिजे. फक्त आता या ठिकाणी इथे ठेवायचं आहे कंपास. इथे एक आर्क, इथे एक आर्क, परत इथे ठेवायचं आहे. इथं एक आर्क, इथे एक आर्क. उसके बाद फिर से इधर रखो. करो ड्रॉ. आता या तिघांमधून जाणारी एक लाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे. 1 2 3. इथे टाका तुमचा जो परपेंडिक्युलर आहे तर तो, आणि याला नाव द्या L P Q R S T जे पण असेल तर ते. देअरफॉर लाईन L इज द टँजंट ऑफ द सर्कल ॲट पॉईंट M. झालं ड्रॉ करून. सो हे फर्स्ट झालं, हे सेकंड झालं. सेम आहेत कन्स्ट्रक्शन, काही जास्त डिफिकल्ट नाही आहे. सेम आहेत. हे आहे फर्स्ट, हे आहे सेकंड. फक्त एवढंच की दरवेळी तुम्हाला सर्कलचं जे मेजरमेंट आहे तर ते बदलून देतात. काही ठिकाणी देतच नाही आहे, तुमच्या मनाने काही घ्या. ओके, सो नेक्स्ट आहे ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3 सेंटीमीटर. रेडियस 3 सेंटीमीटर असणारा एक सर्कल ड्रॉ करायचं आहे. सो नेक्स्ट सांगितलेलं आहे के विदाऊट युझिंग सेंटर ऑफ द सर्कल. आता या ठिकाणी जरासा वेगळा प्रश्न आहे की तुम्हाला सर्कलचा सेंटर नाही वापरायचा आहे. विदाऊट युझिंग सेंटर. आत्तापर्यंत आपण काय करत होतो? सेंटर वापरत होतो ना. सेंटर वापरून आपण आत्तापर्यंत सगळं कन्स्ट्रक्ट केलं. सो आता तुम्हाला सेंटर नाही वापरायचं आहे. विदाऊट युझिंग सेंटर हे सगळं तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. सो विदाऊट युझिंग सेंटर कसं आहे ते आता आपण पाहूया. लेट अस सी. सो याचं कन्स्ट्रक्शन हे आपण असं पद्धतीने काढणार आहोतच, पण या ठिकाणी तुम्हाला सेंटर नाही घ्यायचं आहे. त्याच्यामुळे ही रफ फिगर रॉंग आहे. मी तुम्हाला दुसरी रफ फिगर काढून देते. सो या ठिकाणी तुम्हाला सेंटर कुठे घ्यायचं नाही आहे. पॉईंट के जर तुम्ही या ठिकाणी घेतला तर याच्याशी सायमल्टेनियसली एखादा पॉईंट तुम्हाला या ठिकाणी घ्यावा लागणार आहे. सपोज आपण P घेऊया, इथे Q घ्यायचं आहे. हे तुम्हाला असं जॉईन करावं लागेल. ओके, ते मी तुम्हाला डायरेक्ट काढूनच दाखवते रफ फिगरपेक्षा. आणि केमधून जाणारं एक तुम्हाला टँजंट या ठिकाणी ड्रॉ करावं लागेल. ओके, सो आपण डायरेक्ट ड्रॉ करूया ह्याला. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण 3 सेंटीमीटरचा रेडियस असलेला सर्कल ड्रॉ करूया. 3 सेंटीमीटर खूप पॉप्युलर नंबर आहे हा, 3 सेंटीमीटर. सो 3 सेंटीमीटरचा रेडियस असलेला सर्कल.
आता या ठिकाणी आपल्याला सेंटरचा वापर नाही करायचा आहे. सो आपण सेंटर दाखवला तरी चालेल, पण शक्यतो नाही दाखवला तरी पण चालेल. पॉईंट के घ्यायचा आहे सर्कलवरती कुठेही, सो तुम्ही कुठेही घेऊ शकता. आता पॉईंट के पासून आपल्याला एक कॉर्ड ड्रॉ करायची आहे. आता ती कॉर्ड तुम्ही स्ट्रेट काढा, आडवी काढा, तिडवी काढा, कशीही काढा. अरे सो ही झाली एक कॉर्ड. ओके. आता ही कॉर्ड काढल्यानंतर नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायची आहे, तर या ठिकाणी जिथे कॉर्ड काढल्यानंतर जो पॉईंट तयार होते तिथे आपल्याला कोणतंही एक नाव द्यायचं आहे. पी वगैरे काही घेऊ शकता तुम्ही. आता नेक्स्ट काय करायचं आहे, हे आणि हे इथून अजून एक कॉर्ड ड्रॉ करायची आहे. इथे एक कॉर्ड ड्रॉ करायची आहे आणि हे इथून. आता इथे काय तयार झालेलं आहे, ट्रायंगल. याला पण काहीतरी नाव द्या, पी क्यू द्या. ओके. सो आता या ठिकाणी एक ट्रायंगल तयार झालेला आहे. आता हा ट्रायंगल आपण का तयार केला, कारण आपल्याला केमधून एक टँजंट ड्रॉ करायचं, त्यासाठी बेस काहीतरी पाहिजे. यासाठी दरवेळी आपण बेस काय घेतो, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढतो आणि जर त्याचा टँजंट तयार होतो जर आपण सेंटर वापरत असू तर. पण या ठिकाणी आपण सेंटर वापरतोय का नाही, सो त्यासाठी काहीतरी बेस पाहिजे, म्हणून आपण अशा पद्धतीने रचना केलेली आहे. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, इथे एक आपल्याला आर्क ड्रॉ करायचं आहे. सेम मेजरमेंटचा आर्क आपल्याला के पॉईंटवर ड्रॉ करायचा आहे. कसा ते पाहूया. आता या ठिकाणी क्यूवरती आपण एक आर्क ड्रॉ करणार आहोत. ओके. सेम मेजरमेंट घ्यायचं आहे, मेजरमेंट अजिबात हलवायचं नाही आहे. सेम आपल्याला या ठिकाणी के पॉईंटवर ठेवून इथे काढायचं आहे आर्क ड्रॉ. आता हे जे मेजरमेंट आहे या दोघांमधलं हे, ओके, हे मेजरमेंट घ्यायचं आहे, अजिबात हलवायचं नाही आहे, या ठिकाणी ठेवायचं आहे. अरे हां, या ठिकाणी ठेवायचं आहे. तुम्ही पेपर फिरवू नका हां, मला कॅमेऱ्याने काढता येत नाही म्हणून मी असं फिरवते. सो सेम मेजरमेंट घ्यायचं आहे आणि या ठिकाणी तो आर्क काढायचा आहे. ओके. मेजरमेंट अजिबात हलवायचं नाही आहे. आता या ठिकाणी तुम्हाला एक पॉईंट मिळेल इंटरसेक्शनचा. ओके. हा पॉईंट आणि हा पॉईंट तुम्हाला जॉईन करायचा आहे, म्हणजे त्यामधून जाणारी एक लाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे. येस, परफेक्ट. सो ही जी लाईन असणार आहे तर ही आहे तुमची टँजंट. झालं, टँजंट तुमची ड्रॉ झाली. याला तुम्ही नाव द्यायचं आहे, काही पण देऊ शकता. काय द्या, ए बी द्या. ओके. या ठिकाणी एक्स्ट्रा आहे त्याला तुम्ही जे नावं याच्यामध्ये कुठे नाही आहेत असे देऊ शकता. इथे एक्स द्या, इथे वाय द्या, इथे झेड द्या, इथे डब्ल्यू द्या. ओके. सो अशी ही तुम्हाला एक्सेप्शन नावं आहे ती द्यायलाच पाहिजे असं काही नाही आहे. सो अशा पद्धतीने आपण हा जो टँजंट आहे तर हा ड्रॉ केलेला आहे. हा 3 सेंटीमीटरचा सर्कल, त्यामध्ये के पॉईंट घेतला, कुठेही घेऊ शकता. के पॉईंटमधून एक आपण कॉर्ड ड्रॉ केलेली आहे, त्याला आपण दुसऱ्या एंडला पी नाव दिलेलं आहे. यामधून जाणारी एक कॉर्ड ड्रॉ केलेली आहे पी क्यू आणि एक ट्रायंगल आपण तयार केला. ट्रायंगल तयार केल्यानंतर या ठिकाणी आपण एक सिंपल आर्क ड्रॉ केला. सेम मेजरमेंटचा आर्क आपण केवर ठेवून इथे ड्रॉ केला. इथे ड्रॉ करायचा नाही, इथे ड्रॉ करायचा शेवटी, म्हणजेच कॉर्डच्या नंतर. त्याच्यानंतर इथे आपल्याला दोघांमधलं एक मेजरमेंट आपण घेतलं. सेम दोघांमधलं मेजरमेंट आपण इथे घेतलं आणि इथे एक आर्क ड्रॉ केला आणि यामधून जाणारी एक लाईन आपण ड्रॉ केली जो होता टँजंट. ओके. सो हे आहे आपला आन्सर क्वेश्चन नंबर 3चं. ओके. क्वेश्चन नंबर 2B मधल्या 3चं. ओके. सो आता जर तुम्ही पाहिलं तर हा जो थर्ड क्वेश्चन आहे आणि याचा सेम क्वेश्चन इथे कुठेतरी असेल. हां, आणि हा जो 5th क्वेश्चन आहे या ठिकाणी पण विदाउट इझी सेंटर आहे ना. सो थर्ड क्वेश्चन आणि 5th क्वेश्चन एकदम सिमिलर आहे. फक्त तुम्हाला या ठिकाणी 4.2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर ऐवजी 4.2 सेंटीमीटरचा रेडियस घेऊन सर्कल ड्रॉ करायचं आहे. सेम करायचं आहे, काहीच बदल नाही आहेत. फक्त जो सर्कल आहे तर तो 4.2चा घ्यायचा आहे, सेंटर नाही वापरायचं आहे. आता या ठिकाणी के ऐवजी आपल्याला पॉईंट पी घ्यायचा आहे. मग इथे तुम्ही कॉर्ड ड्रॉ करू शकता, इथे क्यू घेऊ शकता. इथे परत कॉर्ड ड्रॉ करायचे आहे आणि इथे घ्यायचं आहे आर. ओके. मग या ठिकाणी पुन्हा एकदा आर्क ड्रॉ करायचा आहे. ओके. सेम मेजरमेंट घेऊन इथे तुम्हाला आर्क ड्रॉ करायचा आहे, अशा पद्धतीने येईल तो. यामधलं मेजरमेंट घ्यायचं आहे, सेम आर्क इथे ड्रॉ करायचं आहे, यामधून जाणारी एक टँजंट तुम्ही ड्रॉ करणार आहात क्वेश्चन नंबर 5साठी. ओके. सो क्वेश्चन नंबर 3 आणि 5 सिमिलर आहे. सो आपण पुन्हा करण्यापेक्षा हे तुम्ही स्वतःहून करा, रिव्हिजन होईल तुमची. ओके. सो क्वेश्चन नंबर 5 मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 4. हा जरासा वेगळा आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे, ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.4 सेंटीमीटर. 3.4 सेंटीमीटरचं एक रेडियस तुम्हाला ड्रॉ करायचं आहे, रेडियस असलेला सर्कल ड्रॉ करायचा आहे. ड्रॉ अ कॉर्ड MN 5.7 सेंटीमीटर लॉंग. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर रेडियसपेक्षा कॉर्ड जो आहे तर तो मोठा आहे, पण डायमीटरपेक्षा छोटा आहे. आय थिंक सो. हां, डायमीटरपेक्षा छोटा आहे. डायमीटर काय असतं, रेडियसच्या डबल. सो डायमीटरपेक्षा काय आहे, तो छोटा आहे आणि रेडियसपेक्षा मोठा आहे, म्हणजे अर्थातच तो सर्कलच्या मध्ये कुठेतरी येणार आहे. ओके. सो लॉंग इन अ सर्कल, ड्रॉ अ टँजंट टू द सर्कल फ्रॉम M आणि N. सो हा जो सर्कल आहे याच्या इथे कुठेतरी मध्ये जो येणार आहे कॉर्ड MN, त्याचं मेजरमेंट असणार आहे 5.7 आणि M पॉईंटमधून आणि N पॉईंटमधून जाणारा आपल्याला काय करायचे, 2 टँजंट. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी अशा 2 लाईन्स ड्रॉ कराव्या लागतील आणि इथे असे 2 टँजंट ड्रॉ करावे लागतील. हे तुम्हाला कन्स्ट्रक्शनमध्ये नीट समजेल, रफ फिगरमध्ये समजलं असेल की नाही माहिती नाही. सो आपण डायरेक्ट कन्स्ट्रक्शन करूया. फॉल या ठिकाणी आपण 3.4 सेंटीमीटर रेडियस असणारा एक सर्कल ड्रॉ करूया. 3.4 सेंटीमीटर.
ओके. हे तुम्ही असे मार्क्स करू नका हा, जे मी आत्ता केले ते मी रफ करते सो त्याच्यामुळे केलेत. आता या ठिकाणी आपल्याला दाखवावं लागेल की हे 3.5 सेंटीमीटरचं आहे. सो आपण या ठिकाणी एक छोटासा रेडियस ड्रॉ करूया. 3.4 सेंटीमीटर, याला काहीच नाव नाही आहे सो नाही लिहिलं तरी पण चालेल. त्याच्यानंतर तुम्हाला 5.7 सेंटीमीटरचा MN कॉर्ड काढायचं आहे. त्यासाठी तुम्ही M पॉईंट कुठे घेऊ शकता किंवा N पॉईंट घेऊ शकता. शक्यतो M घ्या कारण त्याचं नाव आधी आहे. सो या ठिकाणी आपण घेऊया M पॉईंट. आता M पासून तुम्हाला डिस्टन्स घ्यायचं आहे 5.7 सेंटीमीटरचं. सो हे आहे 5.7 सेंटीमीटरचं डिस्टन्स. अरे 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 ओके. सो हे आहे 5.7 सेंटीमीटरचं डिस्टन्स. थोडंसं चुकतं आहे, 1 मिनिट मी पुन्हा एकदा घेते कारण हे जर डिस्टन्स चुकलं तर पुढे सगळं चुकेल. करेक्ट आहे. ओके. सो 5.7 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे या ठिकाणी Mवर ठेवून आणि जिथे येईल त्या ठिकाणी याला इंटरसेक्ट करायचं, जिथे पण येईल तिथे. ओके. सो या ठिकाणी आला तर इंटरसेक्ट करायचं N. ओके. सो आता हे जे आहे तुम्हाला जॉईन करायचं आहे. केस कुठे मला हां, हे जे आहे तुम्हाला जॉईन करायचं आहे M आणि N. सो तुमचं हे कॉर्ड तयार होईल 5.7 सेंटीमीटरचं. त्याच्यानंतर एममधून हा कॉर्ड कसाही येऊ शकतो, आडवा तिडवा, ते कसा आला तरी पण चालणार आहे. सो आता तुम्हाला M आणि Nमधून जाणाऱ्या 2 टँजंट्स ड्रॉ करायचे आहेत. त्यासाठी हा जो रेडियस आहे आणि हा जो M आहे तो तुम्हाला जॉईन करायचा आहे. का जॉईन करायचं आहे ते पण कळेलच आणि एक्सटेंड पण करायचं आहे पुढे थोडंसं. ओके. इथपर्यंत केलं असेल तर याला तुम्ही ॲरो द्यायचा आहे. परत एकदा इथून पण इथून जरासं अंदाज चुकला आहे, पेजच्या बाहेर जातं आहे हे. ओके. सो आता तुम्हाला M जो पॉईंट आहे तर तो घ्यायचा आहे आणि त्यावर तुम्हाला काढायचं आहे टँजंट. ओके. सो इथे आपण ठेवूया. इथून परत एकदा इंटरसेक्ट, इथे इंटरसेक्ट, सेम त्याच पद्धतीने Nवरती आणि इथे यस नशीब पुरते. आता या ठिकाणी ठेवायचं आहे आणि इथून परत एकदा एक आर्क, खाली एक आर्क, त्याच्यानंतर इथे ठेवायचं आहे. अरे हां, इथे एक आर्क, इथे एक आर्क. आता हे छोटासा झालं त्याला आपण मोठा करूया. त्याच्यानंतर इथे एक आर्क, इथे ठेवून इथे एक आर्क ड्रॉ करायचे. खाली पण सेम आर्क, इथे ठेवायचं आहे, इथे आर्क, त्याच्यानंतर खाली पण सेम आर्क. ओके. सो या ठिकाणी तुम्हाला 3 पॉईंट्स मिळत आहेत, 1 2 3. हे 3 पॉईंट्स तुम्हाला जॉईन करायचे आहेत. म्हणजेच यामधून जाणारी जी पण लाईन असणार आहे तर ती असणार आहे तुमची टँजंट. सो ही आहे तुमची टँजंट जी की पॉईंट Nमधून पास होते. आता या ठिकाणी या परत 3 पॉईंट्समधून जाणारी तुम्हाला एक लाईन ड्रॉ करायची आहे जी असणार आहे याची टँजंट. ओके. सो अशा पद्धतीने 2 टँजंट्स तुम्हाला मिळालेले आहेत. सो ही आहे तुमची फिगर ड्रॉ करून झालेली आहे. सो इथे तुम्ही जस्ट एक खाली स्टेटमेंट ॲड करू शकता की याला तुम्ही L नाव द्या, इथे N नाव द्या किंवा M नाव द्या. या ठिकाणी जी नावं नाही आहेत ती X, Y, Z, W. ओके. बस एवढी झाली. आता या ठिकाणी तुम्ही लिहू शकता की लाईन L इज द टँजंट विच इज ऑन पॉईंट M आणि लाईन L इज द टँजंट विच इज ऑन पॉईंट N. ओके. सो अशी तुम्ही नावं देऊ शकता. हे होतं क्वेश्चन नंबर 4चा आन्सर. स्क्रीनशॉट हवा तर घेऊ शकता. नेक्स्ट आपण पाहणार आहोत, हे जरासं वरती घेते. हां, नेक्स्ट आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 6, कारण क्वेश्चन नंबर 5 मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे आणि तो सेम टू सेम आहे क्वेश्चन नंबर 3 सारखा. सो त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 आहे ड्रॉ अ सर्कल विथ डायमीटर AB. एक सर्कल घ्यायचं आहे, त्याचं डायमीटर असणार आहे AB जे की 6 सेंटीमीटर लेंथचं आहे, म्हणजे याचा रेडियस असणार आहे 3 सेंटीमीटर. ओके. ड्रॉ अ टँजंट टू द सर्कल फ्रॉम द एंड पॉईंट्स ऑफ द डायमीटर. म्हणजे सेम अशा पद्धतीने तुम्हाला हे ड्रॉ करायचं आहे. या ठिकाणी एक टँजंट असणार आहे आणि या ठिकाणी एक टँजंट असणार आहे. ओके. सो लेट अस ड्रॉ. आपण या ठिकाणी आपला रेडियस फाइंड आउट करूया. डायमीटर इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, देअरफॉर रेडियस इज इक्वल टू D/2 म्हणजे 6/2 म्हणजेच 3 सेंटीमीटर. ओके. सो तुम्हाला 3 सेंटीमीटर रेडियस असणारा सर्कल ड्रॉ करायचं आहे. हे तुम्ही लिहिलं तरी पण चालणार आहे पेपरवरती, की त्यांना जे कोण चेक करणार असेल त्यांना कळेल की तुम्हाला माहिती आहे तुम्ही रेडियस काय घेतलं आहे ते. सो हा आहे तुमचा 3 सेंटीमीटरचा छानसा सर्कल. आता या ठिकाणी तुम्हाला ड्रॉ करायचं आहे डायमीटर. सो रेडियस न दाखवता डायरेक्ट तुम्ही डायमीटर दाखवला तरी पण चालणार आहे. हे डायमीटर इथे वरती लिहायचं आहे 6 सेंटीमीटर. नाव द्यायचं आहे A आणि B. सो आता A आणि B या 2 पॉईंट्सवरती तुम्हाला ड्रॉ करायचे आहे टँजंट्स. ओके. सो हे जे A आणि B आहे तर ते थोडे वाढवा, म्हणजे एक्सटेंड करा. आता हा B मध्येच येतो आहे, सो तुम्ही पेन्सिलने काढणार आहात त्याच्यामुळे हा B थोडा इकडे तिकडे शिफ्ट करू शकता.
मी केलं तर ते खडाखोड होईल. सो हे तुम्हाला एक्सटेंड करायचं आहे. एक्सटेंड का करतो आहे आपण, कारण आपल्याला त्याच्यावरती टँजंट ड्रॉ करायचे आहेत म्हणून. सो आता आपण पॉईंट ए वरती ठेवूया आणि या ठिकाणी 2 आर्क ड्रॉ करूया. सेम पॉईंट बी वरती ठेवायचं आहे, 2 आर्क ड्रॉ करायचे आहेत. त्याच्यानंतर सेम या ठिकाणी इथे ठेवायचं आहे आणि इथे एक आर्क, इथे एक आर्क, असे 2 आर्क ड्रॉ करायचे आहेत. परत इथे एक आर्क आणि इथे एक आर्क. सेम जी प्रोसेस आपण इथे ए सोबत करतोय तीच प्रोसेस बी सोबत. सो या ठिकाणी आहे आर्क, इथे 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 आणि इथे. सो तुम्हाला आता यामधून जाणाऱ्या लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत. या तिन्ही पॉईंट्समधून जाणारी एक लाईन आणि या तिन्ही पॉईंट्समधून जाणारी एक लाईन, याच्यामधून याच्यामधून आणि याच्यामधून. परफेक्ट. सो फर्स्ट आहे एल, सेकंड आहे एम. झालं. सो तुम्ही लिहू शकता एल इज द टँजंट विच इज पासिंग फ्रॉम पॉईंट ए, एम इज द टँजंट विच इज पासिंग फ्रॉम पॉईंट बी. ओके. सो फायनली कम्प्लिटेड. याला तुम्ही नावं देऊ शकता हवे असेल तर, एक्स, वाय, झेड, डब्ल्यू, फक्त पॉईंट ऑफ इंटरसेक्शनला. सो हे आहे क्वेश्चन नंबर 6चा आन्सर. स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 7 आणि आय थिंक याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 7 लास्ट आहे. येस, क्वेश्चन नंबर 7 लास्ट आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3A आणि क्वेश्चन नंबर 3B आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया आणि मग लास्ट क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये. म्हणजे असे एकूण 3च व्हिडिओ या पार्टचे, या टॉपिकचे होतील. सो नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 आहे ड्रॉ सेगमेंट AB इज इक्वल टू 6.8 सेंटीमीटर. एक सेगमेंट ड्रॉ करायचा आहे तुम्हाला 6.8चा. त्याच्यानंतर ड्रॉ अ सर्कल विथ डायमीटर AB, म्हणजेच या ठिकाणी सर्कलचं डायमीटर काय असायला पाहिजे 6.8चं. म्हणजेच तुम्हाला जो सर्कलचा रेडियस आहे, म्हणजे सर्कल किती मापाचा काढायचा आहे 6.8 डिवायडेड बाय 2 3.4. 3.4 मापाचे सर्कल तुम्हाला काढायचं आहे. रेडियस काय असणार आहे 3.4, त्याच्यामध्ये डायमीटर काय असणार आहे 6.8. ओके. सो हे जस्ट कॅल्क्युलेशन करायचं आहे. ड्रॉ पॉईंट C ऑन द सर्कल अपार्ट फ्रॉम A आणि B. ड्रॉ लाईन AC अँड लाईन CD आणि राईट द मेजर्स ऑफ अँगल ACB. ओके. सो याची आधी आपण रफ फिगर ड्रॉ करूया. थोडासा वेगळा प्रश्न आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे 6.8 सेंटीमीटरचं सेगमेंट, दॅट इज सेगमेंट AB. सो आपण ड्रॉ करूया. सो पहिल्यांदा आपल्याला सेगमेंट ड्रॉ करावं लागेल, म्हणजेच पहिल्यांदा आपल्याला डायमीटर ड्रॉ करायचं आणि मग सर्कल ड्रॉ करायचे. उलटं जायचे, कारण त्यांनी ज्याप्रमाणे प्रश्नात सांगितले त्याचप्रमाणे आपल्याला सगळं करावं लागणार आहे. सो 6.8 आहे इथे. सो हा येणार आहे 6.8. आता आपण मगाशीच फाइंड आउट केलं की रेडियस काय असणार आहे 3.4. मग आपण कंपासमध्ये 3.4चं मेजरमेंट घेणार आहोत आणि आपल्याला एक पॉईंट घ्यायचं आहे. करूया आपण. वेट 3.4. सो एवढं मेजरमेंट आपण कंपासमध्ये घेणार आहोत. आता याच्यामध्ये पण आपण 3.4 लिहूया. 3.4 इथे आहे एक्झॅक्ट. 3.4 वरती आपण मार्किंग करूया. हे आपल्याला करेक्ट 3.4 वर ठेवायचं आहे आणि याचं मेजरमेंट सेम आहे. सो आपल्याला याच्यामधून पास आउट होणारा सर्कल ड्रॉ करायचा आहे. ओके. सो हा झाला तुमचा सर्कल, ज्याचं डायमीटर असणार आहे 6.8 आणि ज्याचं रेडियस असणार आहे 3.4. ओके. सो हा आहे तुमचा सर्कल. हा जो बी आहे हा जरासा बाजूला देते मी, कारण इथे दिसत नाही आहे, आणि हा ए पण इथे देते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, तुम्ही असं खडाखोड करू नका, तुमच्याकडे पेन्सिल आहे. सो पेन्सिलमध्ये तुम्ही लिहिल्यानंतर इरेज करून मग परत काढू शकता. नेक्स्ट आहे टेक पॉईंट C ऑन द सर्कल अपार्ट फ्रॉम A आणि B. A आणि B पासून लांब इथे ड्रॉ पॉईंट टेक पाहिजे होतं ना. सो टेक पॉईंट C ऑन द सर्कल. सर्कलवरती कुठेही तुम्ही पॉईंट C घेऊ शकता, कुठेही घ्या. इथे घेऊया आपण. ओके. आता आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे AC, म्हणजेच AC आपल्याला जॉईन करावं लागेल आणि BC आपल्याला जॉईन करावं लागेल. सो AC आणि BC आपण जॉईन केलेलं आहे आणि आपल्याला ACBचं मेजरमेंट म्हणजे या अँगलचं मेजरमेंट फाइंड आउट करायचं आहे. सो बघूया आता हा अँगल कोणता आहे. हा अँगल तर 90चाच असणार आहे, 90चाच आहे. हा अँगल 90चा का असणार आहे, आपण एक कॉन्सेप्ट पाहिली होती लास्ट चॅप्टरमध्ये, लास्ट म्हणजे 3rd चॅप्टरमध्ये, की ज्यामध्ये आपण पाहिलं होतं की जर
एखादा अँगल जर सेमी सर्कलमध्ये इन्स्क्राईब्ड असेल तर त्याचं मेजरमेंट काय असतं 90 असतं. म्हणजेच काय, हा जो अँगल आहे हा सेमी सर्कल म्हणजे काय, या डायमीटरमुळे या सर्कलचे 2 पार्ट झालेले आहेत 180 डिग्रीचे. सो सेमी सर्कलमध्ये जो आर्क इन्स्क्राईब्ड असतो त्याचं मेजरमेंट नेहमी 90 डिग्री असतं. सो हा नेहमी 90 डिग्रीचाच येणार आहे. सो तुम्ही इथे लिहू शकता की अँगल कॉन्सेप्ट पण पाहिजे तर लिहू शकता की अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल इज ऑलवेज 90 डिग्री, देअरफॉर अँगल ACB इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, बस एवढंच तुम्हाला करायचं आहे. या ठिकाणी 6.8 तुम्ही दाखवलेला आहे आणि बाकीचं सगळं दाखवलेलं आहे. सो झालेला आहे तुमचा हा सर्कल किंवा हे कन्स्ट्रक्शन. आता जे आहे क्वेश्चन नंबर 3A, क्वेश्चन नंबर 3B ते आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.